दगड बोलतात. पण आज बोलणार आहेत ते दगड जे कधी कुठे जोडलेच गेले नाहीत. म्हणजे हे मंदिर कधी बांधलंच गेलं नाही. हे मंदिर एका मोठ्या पर्वताच्या दगडातून उलगडलं गेलेलं आहे, बाहेर काढलं गेलं आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातलं वेरूळ या ठिकाणी ज्या लेण्या आहेत, त्याच्यामध्ये गुफा क्रमांक 16 या ठिकाणी असलेलं हे मंदिर राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम म्हणजे इसवी सन 8व्या शतकामध्ये हे मंदिर साकारलं गेलं. पण खरी गंमत इथे आहे, आपण एखादं कुठलंही मंदिर जरी बघितलं, तर त्याची रचना खालून वरपर्यंत होते. म्हणजे पहिला त्याचा बेस बांधला जातो, त्यानंतर मग पिलर उभे केले जातात, त्यानंतर मग वरती आपण जातो. पण खरी गंमत इथे आहे, की हे मंदिर वरती पहिलं शिखर बांधलं गेलं आणि त्याच्यानंतर मग ते उलगडत उलगडत खालपर्यंत आलं. म्हणजेच प्रथम शिखर, त्यानंतर मंडप, त्यानंतर नंदी, त्यानंतर स्तंभ आणि शेवटी गर्भगृह. आज आपण एखादी इमारत जरी बनवायला गेली तर त्यासाठी आपण 2D, 3D आणि बऱ्याच असा टेक्नॉलॉजीचा वापर करतो. पण विचार करा, आजपासून एवढ्या वर्षांअगोदर म्हणजे इसवी सन 8व्या शतकामध्ये जर तेव्हा कम्प्युटर नव्हतं, कोणतीही टेक्नॉलॉजी नव्हती, त्यावेळेला टॉप टू डाऊन एक्स्केव्हेशन या पद्धतीमध्ये म्हणजे पहिला शिखर बनवलं आणि त्यानंतर ते हळूहळू खाली आले. तर कोणत्या पद्धतीने हे मंदिर त्यांनी बनवलं असणार, हे विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे. आजच्या काळाची टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे नसली तरीही त्यांच्याकडे होती भूमिती, मोजमाप आणि एक असंख्य असा अनुभव. आणि त्याच्याच आधारावरती त्यांनी हे जे मंदिर आहे ना, ते एकदम टॉप टू बॉटम पर्यंत अगदी वैशिष्ट्यपूर्ण तरीकेने बनवलं. पण प्रश्न येतो इथे, की जर एखाद्या वेळेलाही चुकीचा घाव पडला, तर तो दगड जोडणं कम्प्लिटली इम्पॉसिबल. म्हणून कैलास मंदिर हे फक्त एक शिल्पकला नाहीये. कारण हे मंदिर पाहताना आजच्या युगातले जे मोठ्या-मोठाले सायंटिस्ट आहेत ना, जे मोठ्या-मोठाले आर्किटेक्चर आहेत ना, ते सुद्धा थक्क होऊन जातात. हिंदू परंपरेनुसार कैलास म्हणजे शिवाचा वास आणि म्हणून दगडातून उलगडलेला हा कैलास आणि त्याच्या गर्भामध्ये असलेला हा शिव. हे मंदिर फक्त एक मंदिर म्हणून नका बघू. हे मंदिर म्हणजे एक दगडातला सर्वात मोठा ग्रंथ आहे, या दृष्टीनेच आपण बघितला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये रामायण कोरलेलं आहे, त्याच्यामध्ये महाभारत कोरलेलं आहे, त्याच्यामध्ये शिवपुराणही कोरलेलं आहे. अगदी तुम्ही भिंतींवर सुद्धा बघितलं तरी रावण कैलास पर्वत हलवण्याचा प्रयत्न करतोय, हे सुद्धा दृश्य तुम्हाला तिथे दिसतं. तर दुसऱ्या भिंतीवरती शिव आणि पार्वतीचे काही प्रसंग सुद्धा तुम्हाला तिथे त्या भिंतीवरती पाहायला मिळतात. तर मंदिराच्या पायथ्याशी हे कोरलेले विशाल असे हत्ती म्हणजे अक्षरशः आपल्याला हा अनुभव देतात, की हे संपूर्ण मंदिर त्यांनी त्या हत्तीने आपल्या खांद्यावर पेललेलं आहे. हे मंदिर 8व्या शतकामध्ये बनवण्यात आलं. याचाच अर्थ त्यावेळेला छापखाने तर नव्हते. त्याच्यामुळे रामायण, महाभारत आणि ह्या अशा असंख्य कथा जपून कशा ठेवाव्यात त्यासाठी म्हणून ह्या सगळ्या कोरल्या असतील, असा बहुतेक इतिहासकारांचा दावा आहे. पण एक प्रश्न मात्र या ठिकाणी मला आवर्जून तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आणि तो म्हणजे, एवढं मोठं डोंगर खोदून, एवढा मोठा पर्वत खोदून जर आपण एखादं मंदिर बनवलं गेलं, तर तो एवढा दगड गेला कुठे? याचं उत्तर 8व्या शतकात घडलेली ही गोष्ट आज आपण 21व्या शतकात आहोत. पण अजूनपर्यंत कोणाला त्याचं उत्तर मात्र भेटलेलं नाहीये. मी नेहमीच म्हणतो, मंदिराला फक्त मंदिरच म्हणून पाहू नका. त्याच्यामध्ये अध्यात्म दडलंय, त्याच्यामध्ये इतिहास दडलाय, त्याच्यामध्ये विज्ञान दडलंय, त्याच्यामध्ये एक अशी गोष्ट दडली की जे आजच्या तंत्रज्ञानाला, आजच्या आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनाही विचार करण्यासाठी भाग पाडते. आणि हे पण पहा, ही तुम्ही 20 रुपयाची नोट पाहिली का? ही म्हणजे या प्राचीन वारशाची ओळख जी आपल्याला या नोटेवर सुद्धा दिसते. आज आपण 2D मध्ये ड्रॉइंग करून 3D मध्ये त्याला टाकून 3D मध्ये आपण मंदिर बघू शकतो. पण कल्पना करा, त्यावेळेस जर तुम्हाला वरतून खालपर्यंत मंदिर एखाद्या डोंगर पोखराला दिलाय, तर त्यांनी कोणत्या पद्धतीमध्ये हा विचार केला असेल, की आपल्याला मंदिर कसं बनवायचं आहे, पिलर कसे बनवायचे, रामायण, महाभारत कसं करायचंय आणि सगळ्यात आतमध्ये जाऊन गर्भगृहामध्ये आपल्याला फक्त एकच शिवलिंग कसं दाखवायचंय. कारण त्या ठिकाणी तुम्ही अजून कुठली शिल्प बघणार नाही. फक्त एक वरती सिलिंगवर शिल्प आहे, ते पण गाभाऱ्याच्या बाहेर. पण एकदा गाभाऱ्याच्या आत गेलात, तर तिथे फक्त तुम्हाला मिळतो तो म्हणजे शिव. दगड बोलतात, पण ते ऐकण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. भेटूया पुढच्या भागामध्ये, ज्याच्यामध्ये अंबरनाथ शिवमंदिर हे एका रात्रीत खरंच उभं राहिलं का? आणि त्याच्यामुळे त्याचं बांधकाम अधुरं राहिलं, हे आपण जाणून घेऊया. भेटूया पुढच्या भागात. हर हर महादेव.